केलेली आहे आणि पहिला चेंडू डॉट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूरज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर संकेत गोलंदाजी मार्कवर आहे आंबेघर या संघाकडून आणि सूरज आणि शिवराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सूरजला पहिले 2 चेंडूवर नक्कीच त्या ठिकाणी त्याच्या बॅटमध्ये बेड्या ठोकण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2 चेंडू निर्धाव नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अजून खातं खोलता आलेलं नाही. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर आणि श्री गणेश आता झालेला आहे. वळणसवाडी या संघाचा 1 धाव त्यांच्या धाव फलकामध्ये त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे. एका धावेने श्री गणेश झालेला आहे. पॉवर प्लेचं एक षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम अशी सुरुवात संकेतच्या गोलंदाजीने त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव धाव फलकावर आहे. संकेत याचा पुढील चेंडू. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण आता चढवला गेलाय. सूरज काही काळ शांत होता परंतु आता उदयास आलाय. सूरज आता या ठिकाणी बँग ऑन फायर पाहायला मिळतोय. ही आक्रमक पारी आता कंटिन्यू ठेवेल का? या आक्रमक पारी नक्कीच या ठिकाणी प्रतिम असा फटका आहे. सूरजने आता ब्रह्मास्त्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूरजच्या बॅट मधून घुटनाट एक तमाशादायक अप्रतिम फटका. डीजे पहिला 3 चेंडूवर शांत होता. त्यानंतर सूरजने जे रणकंदन या ठिकाणी आजमावला त्या अप्रतिम आहे. 13 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक आता थोडस महागडं होताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम आपल्या स्वालोत्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 13 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत आणि पहिलं षटक नक्कीच या ठिकाणी सूरज यांनी गाजवलेलं आहे. धाव फलकाचा विचार केला तर 13 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. 2 षटकाराच्या मदतीने 13 धावा. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. पुढील गोलंदाजाला आंबेघर संघ आपणास विनंती, आपण लगेचच गोलंदाज आमंत्रित करायचा आहे. तर माननीय श्री सचिन शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जन्नी देवी चषक 2025 मध्ये नक्कीच या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. तर दुसरं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे. दुसऱ्या षटकासाठी अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे. नो बॉल. नकारात्मक चेंडूचा इशारा. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शिवराज आपला पहिला चेंडूचा फेस त्या ठिकाणी करत होते आणि पहिल्या चेंडूच्या फेस मध्ये नो बॉल. तर सन्मान या ठिकाणी केला जातोय. अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. स्टेजला मानवंदना. हा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीजे निहाल. हाफ चान्स येऊन ठेपलाय परंतु कडा फिरवलेली आहे. चेंडू अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण अक्षय
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तंदुरुस्त जो प्लेयर आहे, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण अक्षय याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धाव फलकाचा जर त्या ठिकाणी विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 19 या आकड्यावर. बैट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेला. एका अवांतर धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यष्टीरक्षक चेंडू खाली आहे, झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला मोठा धक्का या ठिकाणी लागतोय वळणजवाडी या संघाला शिवराजच्या रूपामध्ये. डीजे आणि वळणजवाडी संघाला विनंती आहे, आपण पुढील फलंदाज लगेच तयार ठेवा. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आज अतिरिक्तच्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत आणि या मॅचेस खेळवत असताना जी मेहनत आज या आयोजकांनी घेतलेली आहे ती वेळेमध्ये संपुष्टात येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. वळणजवाडी संघ आपण पुढील फलंदाज तयार ठेवा मित्रांनो, वेळ यामध्ये घालवायचा नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत. या अतिरिक्तच्या ज्या धावा आहेत त्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 1+1 त्या ठिकाणी घेतली जाते. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 23 या आकड्यावर 23. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिमाचा फटका. क्षेत्ररक्षण अक्षय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 24 धावा धाव फलकावर आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वळणजवाडी संघ आता मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सूरजची बॅट तळपताना आपण पाहिलेली आहे, परंतु तो फॉर्म कंटिन्यू राहील का, येणारा चेंडू सांगून जाईल. अप्रतिम असा फटका मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. उंच गेलेला चेंडू येतोय हा लाजवाब षटकार. डीजे आपल्याला सुरुवात करून घ्यायची आहे. सूरज आता बँग ऑन फायर आहे. सूरजची जी फलंदाजी संघासाठी जी फलंदाजी आज करण्याची जी आवश्यकता आहे त्यावर खरं उतरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. 30 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा फटका. अक्षय क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरीने 31 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15च्या सरासरीने वळणजवाडी हा संघ मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15ची सरासरी. अप्रतिम खेळ राहिलेला आहे या 2 षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम वळणजवाडी या संघाने केलेलं आहे, ते कंटिन्यू ठेवावं लागेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. तिसऱ्या गोलंदाज लगेचच आमंत्रित करायचा आहे. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला तर 79 या पाहायला मिळत आहेत, परंतु 31 धावा धाव फलकावर 2 षटकांच्या अखेरीस. किरण, वेळोवेळी आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. आपण जर कान खुले ठेवले तर आपल्याला वेळोवेळी स्कोर समजेल. प्रत्येक वेळी प्रत्येक बॉलच्या नंतर आम्ही स्कोर सांगत आहे, लक्ष द्यायचं आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची. 31 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या. तिसऱ्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज संकेत याला गोलंदाजी मार्कवर आहे.
अप्रतिम असा फटका क्षेत्ररक्षक हो मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो एका धावेची भर आणि एका धावेच्या भरीनंतर धाव फलकामध्ये बदल करण्यात आलाय. धाव फलक 32 या आकड्यावर जाऊन टेपलेला आहे. 32 for 1 लॉस अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. 32 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम असा मिनी हेलिकॉप्टर उडवण्यात आलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. अप्रतिम असा षटकार डीजे तर धाव फलकाचा विचार केला तर तर 37 धावा 37 धावा आहेत. मध्ये एक काय झाले एक काउंट जास्त केला होता. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम असा गोलंदाजी झालेली आहे. डॉट चेंडू पाहायला मिळालेला आहे. किरण नक्कीच या ठिकाणी आपली धाव फलक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हो अप्रतिम अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाले. लगातारचे 2 डॉट पाहायला मिळालेले आहेत. अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे संकेत याच्या माध्यमातून. आणि धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 38 या धावसंख्येवर. 38 या धावसंख्येवर स्टिकअप झालेला आहे. 2 लगातारचे डॉट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. हो पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. आणि धाव फलकाचा जर विचार केला तर 40 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 40 धावा धाव फलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं दिशा भरकटण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सावरणं आता खूप गरजेचं झालेलं आहे आंबेघर संघाकडून गोलंदाजी मार्कवर. पुढे मारण्याचा प्रयत्न उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक 2 चेंडू मागे आहेत. अक्षय अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षय हा क्षेत्ररक्षणासाठी अप्रतिम आहे. चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचं नाव नक्कीच या ठिकाणी घेतलं जातं. अप्रतिम असं क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 2 धावा ची भर या ठिकाणी घेतली जाईल. 42 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 42 धावा. संकेत याचा पुढील चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आहे. अचूक टप्पा साधलेला आहे आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. तर 3 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकाचा जर विचार केला तर 42 धावा आता धाव फलकावर आहेत. मॅच त्याला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर लगेच आपण या ठिकाणी पाहतोय 4थं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे आणि 4थ्या षटकासाठी आंबेघर या संघाकडून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे. आणि स्ट्राईकचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर सूरज ज्याची बॅट तळपताना आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी आज करताना सूरज आपल्याला पाहायला मिळतात. ही कंटिन्युटी कंप्लीट करेल का? 11 चेंडू आणि 23 धावांची आक्रमक पारी सूरज आज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही पारी कंटिन्यू ठेवण्याचं काम आज त्याने खांद्यावर घेतलंय.
पहिला चेंडू या षटकातील फेस करताना सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि +1 डिक्लेअर स्वरूपाची ही धाव नक्कीच त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरीबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 43 या आकड्यावर 43. अप्रतिम आहे. स्लोवर गोलंदाजीमध्ये आता सूरज याला अडकवण्याचं काम केलं गेलंय. प्रॉपर अभ्यास वैभवने केलेला आहे आणि त्या अभ्यास नक्कीच या ठिकाणी सत्कर्मी लावण्याचं काम केलेलं आहे. वैभव याने सूरज यांना अडकवण्याचं काम केलंय. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. चौथ्या षटकासाठी वैभव याचा पर्याय निवडला, परंतु तो पर्याय सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. 2 चेंडूंवर अवघी 1 धाव खर्च केली आहे. आता देखील अप्रतिम असा फटका आहे. ओ झेल टिपला गेलाय. अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सूरज ज्याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. 4 चेंडू टाकलेले आहेत. 1 अवघी धाव खर्च केलेली आहे आणि 2 महत्वाच्या विकेट माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. वैभव याचा पुढील चेंडू. हो, हॅट्रिकचा चान्स आहे आणि झेल त्या ठिकाणी सोडला गेलाय. धरणी मातेला दान केला गेलाय. आज हॅट्रिकचा चान्स आजच्या दिवसामधील पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार होती, परंतु वैभवचं कौतुक करणं गरजेचं आहे. वैभवने जी गोलंदाजी आज केलेली आहे ती अप्रतिम आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आता या ठिकाणी राहिलेलं आहे. वैभव याचं 4थं षटक हे अतिशय महत्वाचं षटक मानलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. या 4थ्या षटकाला जेवढी डिमांड आहे ती वैभवने आज कंप्लीट करून दाखवली आहे. अप्रतिम गोलंदाज. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. ओव्हर हॅट्रिक नक्कीच या ठिकाणी संपादित करताना वैभव पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची साथ मला नसेल तर मी LBW करेन असा प्रयत्न त्या ठिकाणी वैभव याने केलाय. घेऊयात डीजे निहाल. या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम असा खेळ राहिलेला आहे. शेवटचं षटक आता सूरज. आता वळणजवाडी संघाने सूरजचा आजमाव केलेला आहे. आंबेगर संघ कुठे मागे राहील? सूरज याचा पर्याय. अप्रतिम. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलेला. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते.
तर सूरजला या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे गोलंदाजीसाठी. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावर आता 45 धावा आहेत. आता खेळ कुठेतरी थोडासा कमी संत गतीने चालू आहे. वळणजवाडी संघाने जी सुरुवात आपल्याला सूरजने करून दिली होती त्यानंतर मात्र थोडासा आता खेळ रिंगाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा खेळामध्ये नक्कीच या ठिकाणी थोडासा मंदाव पाहायला मिळालेला आहे. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का तर क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिमाचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि धाव फलक आता 2 ने पुढे सरसावलेला आहे. 2 चेंडू 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या अप्रतिमाचा फटका उंच गेलेला चेंडू प्रफुल्ल क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. ओहो प्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल याने फुल पॉवर लावलेली आहे आणि विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. जाऊयात डीजे निहाल. धन्यवाद. वळणजवाडी संघाचा किंग खान के आता आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आज खेळणं खूप महत्वाचं आहे. जसा स्कोर कडे लक्ष देत होता तसा स्कोर वाढवण्याचं काम आता किरणला करायचं आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आज महत्वाची जबाबदारी आहे. आज हिरो बनण्याची संधी आहे. सूरजने जे काम केलंय ते किरणला आता पूर्ण करायचं आहे. ओहो नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धाव संख्या स्थिर आहे. 47 धावा धाव फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहे. किरण यांना आता खेळ करणं अत्यंत गरजेचं आहे. आता बॅट चालवणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. बॅट कट बॅटची कडा घेताना नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही 4थं आणि जे 5वं षटक आहे त्यामध्ये वळणजवाडी संघाला थोडंसं नमतं घ्यावं लागलंय. यामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या षटकांमध्ये धावा येणं गरजेचं होतं. अप्रतिमाचा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव ते धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा धाव फलकावर घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आहे परंतु 2 धावा अप्रतिम पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 49 या आकड्यावर आणि 49 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. लास्ट शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल. 49 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या धावचित स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. आउट हुआ क्या? आउट हुआ? आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एका धावेची भर. तर 50 धावा धाव फलकावर लावण्यामध्ये यश आलेलं आहे वळणजवाडी या संघाला. 51 धावांचं टार्गेट आता आंबेगड संघाच्या समोर असणार आहे. वळणजवाडी संघाला विनंती आहे आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती राहील. तर मॅच लगेचच आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री चंडी देवी क्रिकेट कप मसवे आयोजित
जन्नी देवी चषक 2025 हे 6वं पर्व आपल्या भेटीला आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. माननीय श्री वसंतदादा मानकुंबरे माजी सभापती पंचायत समिती जावळी यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 श्री गणेश कृष्णा शिर्के गणेश इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 श्री राजेश शिवाजी शिर्के वैष्णव कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 10,000 श्री चंद्रकांत नतू शिर्के फौजी पिंपरी चिंचवड पोलीस पुणे यांच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे जे संपूर्ण चषक आपण या ठिकाणी चमचमते पाहतोय माननीय श्री अमोल अशोक शिर्के आरोही कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून. सामना वीर साठी जे टी शर्ट आपण पाहतोय त्यासाठी माननीय श्री अमोल पोपट शिर्के युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. मालिका वीर साठी अभिषेक रवींद्र चव्हाण यांच्याकडून आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. प्रथमेश डेअरी त्याप्रमाणे एपी आउटलाईन यांच्या माध्यमातून. नाश्ता आणि पाणी सौजन्य ज्यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे श्री गणेश शिर्के सावकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून. श्री शंकर शिर्के शौर्यजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून. यूट्यूब लाईव्ह साठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे श्री अमित गोळे सातारा जिल्हा सचिव मनसेज. त्याचप्रमाणे श्री अमित गुजर रुद्र कन्स्ट्रक्शन आणि श्री गणेश बिको शिर्के श्री गणेश ग्राफिक्स यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे चेंडूसाठी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे माननीय श्री अमोल भाऊ शिर्के युवा उद्योजक. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आहे शशिकांतजी शिर्के अध्यक्ष मुख्याध्यापक संघ सातारा. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत माननीय श्री राजेंद्र श्रीरंग शिर्के शाखा अधिकारी शिवज्योत सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत श्री अमर सुरेश शिर्के युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. तर मॅचला या ठिकाणी आता सुरुवात केली जाईल. तर मॅच साठी लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. 51 धावांचं टार्गेट आता आंबेगर या संघासमोर असणार आहे. तर त्याचप्रमाणे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लागलेला आहे दत्तात्रय शेठ पवार भालेघर यांच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी या सर्व जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे त्यामुळे ही भली मोठी स्पर्धा. आणि प्रथम गोलंदाजीसाठी किंग खान किरण गोलंदाजी मार्कवर आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये जी सुरुवात वळणजवाडी संघाने केली होती त्याच प्रकारची सुरुवात आंबेकर संघ देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी किरण याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे. आणि संकेत आणि सूरजची ही जोडी. अप्रतिम असा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या भरीने धाव फलक आता 2 आकड्यावर येऊन ठेपलेला आहे. आणि हे नक्कीच या ठिकाणी श्री गणेशा झालेला आहे आंबेघर या संघाचा 2 धावांनी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला किरण पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. किरण याचा पुढील चेंडू. अप्रतिम. हो पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. किरण याला सफलता प्राप्त करताना पाहायला मिळते. देऊया डीजे यांना संधी.
पॉवर प्लेचं षटक नक्कीच या ठिकाणी हाताळताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर पॉवर प्लेचं षटक अप्रतिम राहिलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकात. या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण गणेश शिर्के यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आज आपल्या गावची स्पर्धा आहे आणि त्यासाठी उपस्थिती नक्कीच या ठिकाणी त्यांची पाहायला मिळते. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पुढील गोलंदाजाला लगेचच आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. ज्याने फलंदाजीमध्ये अप्रतिम खेळ केलेला आहे त्यालाच गोलंदाजीसाठी आता बोलवण्यात आलेला आहे. सूरजला गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. मंदर आपल्याला कॉलिंग आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्मानित केलं जात आहे. चला मॅचला स्पीडअप करा कृपया विनंती आहे. सूरज वेळ आपल्याकडे कमी आहे त्याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. सूरज याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सूरज उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाहीये. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि धावा जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर 2 धावा. त्याचप्रमाणे माननीय श्री निलेश जी शिंदे यांना देखील आमंत्रित केलं जाईल. आपण देखील या ठिकाणी या. यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे निलेश शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टीव्ही स्क्रीनवर आपण त्या ठिकाणी पाहत आहे. जवळवाडी संघाचे एक आक्रमक फलंदाज आक्रमक ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं निलेश शिंदे यांचा सन्मान. चला सूरज वेळ खूप घेत आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे कृपया सहकार्य करा. उंच गेलेला चेंडू अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षणामध्ये गपलं त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. उंच गेलेला चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक फ्लाइटेड हा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सूरजने सूरजवर हल्ला चढवलाय. आता आंबेघर संघाचा सूरज हा झालेला आहे. फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी करताना तो सूरज पाहायला मिळतोय. वाळंसवाडी या संघाचा सूरज थोडासा मावळताना आता त्या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु आंबेघर संघाचा सूरज आता वरती येताना पाहायला मिळतोय. धाव फलक 21 या धाव संख्येवर. अप्रतिमाचा उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल आता कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. सूरजच्या जीवामध्ये जीव आता या ठिकाणी आलेला आहे. आता बाद करण्यात आलेला आहे. सूरजची विकेट महत्वाची प्राप्त करण्यात आलेली आहे. डीजे
निहाल. लय प्राप्त केलेली आहे. गोलंदाजीमध्ये 21 धावा आता धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रफुल्ल आता फलंदाजी मार्कवर आंबेघर संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावांचं टार्गेट आहे. ओ आपल्याच खेळाडूने आपलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावचीची शक्यता आहे तर एक चोटी धाव घेण्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी यश आलेलं आहे. एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 22 या आकड्यावर मॅजिक फिगर आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2-2 फॉर 2. 22 वर 2 विकेट असे नक्कीच या ठिकाणी आपल्याला स्कोरबोर्ड वर त्या ठिकाणी आपण पाहतोय. सूरज याचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील. उंच अप्रतिमाचा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 23 या आकड्यावर 23 फॉर 2 लॉस. 18 धावा, 18 चेंडू आणि 28 धावांचं आता समीकरण उरलेलं आहे. 18 चेंडू 28 धावांची आता गरज आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला मॅच ला आपण लगेच सुरुवात करून घ्या. टाइम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय गौरव शिर्के यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिकाचं स्वागत असेल. कमलेश हाँ भिजा रहा बैटरी रुक रियाज कॉर्नर पे ले चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. बराचसा वेळ खर्च होतो या मॅच साठी. वारंवार आमच्यापर्यंत त्या ठिकाणी सूचना पोहोचवल्या जात आहेत आयोजकांकडून. बैटरी खत्म हुआ ना उसके लिए नाही त्याची बॅटरी संपली. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. मंदार उंच गेलेला चेंडू हाफ चान्स येऊन टेपलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु झेल सुटला गेलाय. झेल घेणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. कॅच ज्या आहे त्या झेल आहेत त्या टिपणं अत्यंत गरजेचं आहे. मंदार अप्रतिम असा खेळ, अप्रतिम अशी गोलंदाजी ज्याच्या बॉल मधून पाहायला मिळते आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. प्रफुल्ल आता फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा पार. अप्रतिम असा षटकार. डीजे निहाल बरोबर आहे. नाही याला तो अप्रतिम हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडवला गेलाय. धावचीची शक्यता आहे. ओ नको असलेला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या धावा वाचवणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. या धावा रोखणं आता वळणजवाडी संघासाठी महत्वाचं आहे. धावा आता कुठूनही रोखण्याची गरज आहे. 32 धावा धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 51 धावा धावफलकावर आहेत.
पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, हाफ चान्स येऊन टेपला, झेल टिपला गेलाय, विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल याला माघारी परतवण्यामध्ये जर या ठिकाणी विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. करून घ्यायचे आहे तर अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी राहिलेली आहे. वैभव आता नवीन फलंदाज आंबेघर या संघाकडून पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरं षटक अतिशय महत्वाचं षटक त्या ठिकाणी करताना आपल्याला मंदार पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मंदार याची आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे आणि एका धावेच्या भरीने धाव फलक आता जर पाहिलं तर 33 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा मॅजिक फिगर आपल्याला टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळते. 33 वर 3 विकेट आहेत. 12 चेंडू आणि 18 धावांची आता आवश्यकता आहे. 12-18चं हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. आता वळणसवाडी संघाला धावा रोखण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जर आपण आंबेघर संघाचा विचार केला तर धावा कुठूनही येणं आता आंबेघर संघाचं नीड बनलेलं आहे. त्यांना आता धावा ह्या कुटाव्या लागतील. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल, परंतु झेल जर टिपला असता तर विकेटचं नक्कीच त्या ठिकाणी पतन झालेलं असतं. पण धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 34 या आकड्यावर 34 धावा धाव फलकावर आहेत. 11 चेंडू 17 धावांचं समीकरण आता त्या ठिकाणी उरलेलं आहे. 11 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण आहे. किरण के आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. ओहो, नक्कीच या ठिकाणी डेड बॉलची घोषणा पाहायला मिळते. थोडासा रिदम त्या ठिकाणी चुकलेला आहे. के याचा पुढील चेंडू अप्रतिम असा उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. डीजे निहा ठेपलेला आहे. किरण गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर वैभव डिफेन्स त्या ठिकाणी गेलाय. रक्षात्मक पद्धतीने खेळला गेलाय. सम्मान दिला गेला चेंडूला. धाव फलक जाऊन टेपलेला आहे. आता 39 या कड्यावर 9 चेंडू 12 धावांची आता आवश्यकता आहे. 9 चेंडू 12 धावा, 12 धावा 9 चेंडू असं हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. स्ट्राईकचा जर विचार केला तर ओहो, अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू, एक डॉट आंबेघर संघाला नक्कीच या ठिकाणी थोडस आंबेघर संघ जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता समीकरण उरलेलं आहे ते 8 चेंडू आणि 12 धावांचं. 8 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. कार्पेट स्वरूपाचा हा फटका, धावचीची शक्यता आहे. धावांचं समीकरण उरलंय.
ओहो, अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळालेला आहे. 4 चेंडू 7 धावा. थोडस आता प्रेशर आंबेघर संघावर येताना आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ला आतापर्यंतची जी नाव आपण आणलेली आहे ती किनाऱ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आता प्रफुल्ला करावा लागेल. 4 चेंडू उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार अप्रतिम अशी खेळी प्रफुल्लची पाहायला मिळते. आता सॉरी वैभव याने हा शॉट मारलेला आहे. अप्रतिम पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय झेल घेतला जातोय का. हो, झेल सोडला गेला. मॅच मध्ये ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला गेला असता जर ही झेल टिपली असती. आणि आता आंबेघर संघ विजय ठरलेला आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे वळणजवाडी संघ आपण या ठिकाणी आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. आणि यानंतरची मॅच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आंबेघर विरुद्ध मसवे दोन्ही संघांचा हा सामना असेल. टॉस का बरं बस क्या था मी जाऊन येतो टॉसला. तू बस मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरतोय वैभव. टॉस या ठिकाणी घेतला जाणार आहे. आंबेघर विरुद्ध म्हसवे. गौरव यांच्या माध्यमातून हा टॉस घेतला जाणार आहे. टॉस उडवायच्या आधी आंबेघर संघाला इथेच निर्णय कळवावा लागेल कारण तुमच्यामुळे 2 गोष्टी मला मगाशी ऐकाव्या लागलेल्या आहेत. निर्णय इथेच सांगायचा आहे. हेड इज अ कॉल, टेल. तर आंबेघर संघाकडे निर्णय गेलेला आहे. आंबेघर संघ लगेचच निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी निवडलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण निवडण्याचं कारण आमची टीम चांगली चेस करते त्यावर आम्हाला विश्वास आहे की आमची टीम परत चेस करेल. अच्छा, चेस करण्याचा विश्वास आहे. तर धन्यवाद आंबेघर संघ. निर्णय आपण इथेच कळवलेला आहे. तर महत्वाचं आहे आता म्हसवे संघ फलंदाजीसाठी उतरेल. आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज या ठिकाणी ठरतोय. अप्रतिम खेळ त्याची पाहायला मिळाली आंबेघर संघाकडून. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सूरज. ठीक आहे, वैभव ठरलेला आहे आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अशोक शिर्के, माजी पोलीस मुंबई. तर माननीय श्री अशोकजी शिर्के माजी पोलीस यांचं देखील शुभागमन या प्रसंगी झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिकाचं स्वागत आहे. जन्नी देवी चषक 2025 पर्व 6वे मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला आंबेघर संघ लगेचच आपण आंबेघर संघ आपण क्षेत्ररक्षण थोडी सजवून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. मसवे संघ आपण आपले सलामीचे फलंदाज लगेच तयार ठेवायचे. टाइम ऑन असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी मी सूचना करतोय या मॅच साठी आता टायमिंग लावला जाईल
आणि टायमिंग नुसारच या मॅसेज खेळवल्या जातील याकडे कृपया दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. ही सूचना अतिशय महत्वाची आहे. आंबेघर संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. लगेचच मॅचला सुरुवात होईल. आंबेघर विरुद्ध म्हसवे दोन संघांमध्ये ही भिडंत आता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. आंबेघर विरुद्ध म्हसवे.